अरे तुझ्याकडे प्रार्थना करतात बरं कर रे माझ्या गणपती बाप्पा स्वामी समर्थ महाराज की जय. सन्माननीय माजी अध्यक्ष राधाजी पवार यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि स्थानपन्न व्हावं. सन्माननीय नानाजी गाडीगावकर काही क्षणात या ठिकाणी येऊन टाकतील. सन्माननीय उपाध्यक्ष दीपकजी गाडी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय उपाध्यक्ष सौ रुचिता गाडीगावकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. सचिव सन्माननीय विनोदजी गाडी यांना विनंती करतो की आदरपूर्वक सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय उपसेक्रेटरी वसंतजी गाडीगावकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय उपसेक्रेटरी रमेशजी गावकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय कोषाध्यक्ष खजिनदार प्रकाशजी गाडीगावकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय उपखजिनदार सुषमाजी गाडीगावकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. कार्याध्यक्ष सन्माननीय आदरणीय गोविंदजी गाडीगावकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. गोविंदजी गाडीगावकर त्याचप्रमाणे सल्लागार दुसराजी पवार महादेवजी गाडी नारायणजी गाडी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. या दीप प्रज्वलनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. धन्यवाद. त्याचप्रमाणे इतर स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून त्यांच्या विचारांचा आदर सांगणे विनम्र आवाहन करण्याचा आग्रह आहे. कोणा तरी पाठवा 3-4 खाली गेले आता आपण अत्यंत पवित्र भगवान सणाकडे वाटचाल करीत आहोत. भारतीय संस्कृती दीप प्रज्वलन म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून प्रज्वलनाचा प्रकाश प्रज्वलित करण्यासाठी या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन करूया. अगरबत्ती पेटवा ना. अगरबत्ती पेटवा. अगरबत्ती का ते समय आना पेटवा. होळगे रती महाराजी प्रथम पूजल्या श्री गणपती आणि म्हणून गणपतीच्या नामस्मरणाने या ठिकाणी आपण या सुंदर अशा कार्याला प्रारंभ करतोय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
पूर्वी घाडीगाव किंवा धाडशी संबंधित गावात वास्तव्यात असलेले लोक पुढे घाडीगावकर नावाने ओळखायला लागले. महाराष्ट्राची पारंपरिक सामाजिक रचना आहे, मात्र घाडीगावकर समाज एकटवतोय, एकरूप होतोय. एका विचारानं सर्वांना विनंती करेल की आपण आपल्या मान्यवरांच्या स्वागताकडे वळूया. सचिवांना घाडीगावकर समाज दिवा यांच्या वतीने या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा यशस्वी सन्मान करणं माझं अंत कर्तव्य म्हणून या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय घाडीगावकर समाजाचे आधारस्तंभ या घाडीगावकर समाजाचे माजी अध्यक्ष रामचंद्रजी पवार यांचं मी यशस्वी शब्द सुमनाने त्याचप्रमाणे श्वास निर्माण देऊन या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. सन्माननीय गोविंदजी घाडीगावकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रामचंद्रजी पवार यांचा यशस्वी सन्मान करायचा आहे. आपल्या समाजाच्या गोडव्याची या ठिकाणी शाल देऊन आणि सुगंधाचा गुलदस्ता देऊन या ठिकाणी यशस्वी सन्मान होतोय. समोर बघा, मान्यवरांचा सन्मान झाल्यानंतर आपल्या टाळ्या अचूक वाजल्या पाहिजेत. धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय माजी सचिव प्रथमेशजी घाडीगावकर यांचा देखील आम्ही सन्मान करू इच्छितो. महादेवजी घाडीगावकर विनंती करतोय की आपले माजी सचिव प्रथमेशजी घाडीगावकर यांचा सन्मान या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी तरुण आणि जबाबदार सचिव होते मंडळाचे उपाध्यक्ष दीपकजी घाडी यांचा सन्मान करण्यासाठी प्रथमेशजी स्वतः यायला विनंती. नियोजित समितीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत श्वास गुलदस्ता सल्लागार सन्माननीय महादेवजी घाडी, जयेंद्रजी घाडी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मायेची जिव्हाळ्याची उदार अशी श्वास जोरदार गाळ्याचा गडगडाट आणि सुगंध देणारा गुलदस्ता देऊन या ठिकाणी वडीलधाऱ्यांचा यशस्वी सन्मान होतोय. तदनंतर आपल्या नियोजित समितीचे सन्माननीय गजेंद्र प्रकाशजी घाडीगावकर यांचा देखील यशस्वी सन्मान करू इच्छितो. मी मंगेशजी घाडी यांना विनंती करतोय ते सन्माननीय प्रकाशजी घाडीगावकर अतिशय तीक्ष्ण नजर, उत्तम लेखणी, मायेची जिव्हाळ्याची श्वास आणि गुलदस्ता देऊन याची सन्मान करतात. त्यानंतर सन्माननीय कार्याध्यक्ष गोविंदजी घाडीगावकर यांचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय गोविंदजी घाडीगावकर या ठिकाणी सन्माननीय दिग्गजी घाडीगावकर धामापूरकर मुलुंडीतून आलेल्या त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो. नियोजित समितीचे सचिव विनोदजी घाडी यांचा सन्मान करण्यासाठी प्रतीकजी गावकर यांना विनंती करतोय. रामाजी गाडी यांना विनंती करतोय की आपल्या शुभासनाचे सन्मान करावा. उत्तम असं
सचिवांचं काम करतायत ते विनोदजी घाडी समाजासाठी चांगली धावपळ तळमळ जिव्हाळा संघटित करण्यासाठी अतिशय तरुण तडफदार नेतृत्व करणारे सचिव विनोदजी घाडी यांचा सन्मान होतोय. तदनंतर सन्माननीय उपसचिव रमेशजी गावकर यांचा सन्मान करण्यासाठी राकेशजी पवार यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते दत्ताईचा सन्मान करायचा आहे. रमेशजी गावकर लक्ष्मणजी पवार यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते दत्ताईचा सन्मान करावा. जिवाळ्याची शाळा तदनंतर या ठिकाणी सल्लागार तुषारजी पवार यांचे इच्छित आम्ही सन्मान करू इच्छितो. संजयजी घाडी यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते सन्मान करायचा आहे. तुषारजी पवारांचा संजयजी घाडी यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते सन्मान करावा. सन्माननीय रमेश गाडीगावकर गाव किर्लोस 1982 ते 2005 समाजासाठी अगदी धडपड करणारे आज उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करणार आहोत. तदनंतर या ठिकाणी या नियोजित समितीचे उपसचिव वसंतजी गाडीगावकर यांचं स्वागत करण्यासाठी भानुदासजी गाडीगावकर यांना विनंती करतोय की आपण यावेळी आपल्या शुभास्ते यांचा सन्मान करावा. वसंतजी गाडीगावकर यांचा या ठिकाणी सन्मान. या ठिकाणी अर्जुनजी बुधाजी गावकर गाव संगवे समाजासाठी अविरत मदत करणारे एक समाजाचा अभिमान बाळगणारे नेतृत्व या ठिकाणी आले. त्यांचं या ठिकाणी शब्द जोडण्याने स्वागत आहे. या ठिकाणी आपण स्वागत केलंय सन्मान केलाय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय दिग्गजजी गाडीगावकर धामापूरवरून आले. त्यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. त्यांना विनंती करतोय वसंतजी पवार त्यांना विनंती करतोय की अगदी माणसं या ठिकाणी याचा सन्मान करा. आपल्या या समाजासाठी ही वडीलधारी मंडळी त्यांनी आपल्याला प्रेरणा दिली आहे. त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा जोरदार टाळ्यांचा कडकडाट शिवाजी गावकर आपण यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. प्रथमेशजी गाडीगावकर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते दत्ताईचा सन्मान करावा. क्या बात आहे. छत्रपतींची प्रतिमा देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. हा सन्मान माझ्या समाजाच्या हिताचं कार्य करणाऱ्या मंडळीचं आशीर्वाद देणाऱ्या प्रेरणा देणाऱ्या मंडळीचा यशस्वी सन्मान होतोय. धन्यवाद.
उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी सत्कर्फुलाने अभिनंदन करतो. हा जो सोहळा आहे, गेल्या काही वर्षापूर्वी आपल्या समाजाची माणसं, विशेषतः महिला मंडळ आपल्या समाजामध्ये येत नव्हतं. मी 1975 मध्ये समाजाचा गाडीवर समाजाचा सेक्रेटरी होतो आणि त्यावेळेला आम्ही पुष्कळ ठिकाणी फिरलो. पुण्यापासून ते अगदी ठाण्यापासून अगदी कर्जत इंदार सगळीकडे जाऊन आलो आणि सगळ्या लोकांची आम्ही किर्तनती केली. आणि त्या किर्तनतीवर आम्हाला त्यावेळी दिसलं की त्यावेळेला आपली बरेचसे लोक सुशिक्षित नव्हते किंवा काही सर्व्हिसच्या ठिकाणी काही त्यांची मान्यता नव्हती. अशा परिस्थितीत सुद्धा लोक ध्येयाने पुढे जात होते. आणि आज आपल्या समाजामध्ये वकील आहे, डॉक्टर आहे, महिला सुद्धा चांगल्या चांगल्या ठिकाणी वावरत आहेत. हे सगळं बघून आपण आपला अभिमान म्हणतो. तर या अभिमानास्पद प्रत्येक स्त्री पुरुषांनी या समाजामध्ये आपण जन्माला आलो, या समाजाला काहीतरी ट्रेनिंग लागतो म्हणून काहीतरी गोष्ट केली पाहिजे. आज मध्यवर्ती समाजाने असं ठरवलेलं आहे की आपल्याला एक प्रकल्प चालू होणार आहे की ते समाज मंदिर बांधण्याचं ठिकाण, समाज त्या ठिकाणी समाज मंदिर उभारण्याचं ठरवलेलं आहे. त्या गोष्टीला आपण सगळ्यांनी मोठमोठ्या सगळ्या लोकांनी सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांचं जे हे स्वप्न आहे ते साकार केलं पाहिजे अशी मी तुम्हाला सूचना करतो. आता इथे आल्यानंतर एक गोष्ट मला कळून आली की मान्यवर नाव नाही जे अँकरिंग करत आहेत त्यांनी असं म्हटलं, माझा समाज हा तर म्हटलं तरच काही गोष्ट गाता तुम्हाला एक गोष्ट लागतो. ते खाडीगावकर आमच्या बरोबरचे समाजकार्य करणार ते ज्यावेळेला अंतिम परिस्थितीमध्ये होते, म्हणजे जाण्याच्या गडबडीत होते. अशा वेळी त्यांना 2-3 मुलगे होते. त्यांच्या मुलांना बोलवलं आणि असं सांगितलं, एक काम करा की गाडीगावकर समाज आणि आपलं गाव सोडू नका. गाडीगावकर समाज आणि आपला गाव हे मात्र सोडू नका. आणि त्याप्रमाणे ते काही मुलं वावरत नाही. ते सांगण्याचा उद्देश असा आहे, प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे की माझा समाज मी काहीतरी केलं पाहिजे आणि तरच आपले स्वप्न साकार होणार आहे. आणि त्यासाठी मी असं म्हणेन की तुम्ही इच्छा प्रगट करा आणि परमेश्वर गांगेश्वर तुम्हाला शक्ती देवो आणि समाजाचा चांगल्याकडे प्रगती हो याची मी प्रतीक्षा बाळगू. माझा कोणाला दिली संधी त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. इंग्रजी या ठिकाणी जसं म्हटलं की वयोवृद्ध नुसतेच वयोवृद्ध होत नसतात, तर त्यांच्या पाठीशी त्यांच्या हृदयाची आपुलकी असते, जिव्हाळा असतो आणि माझ्या समाजाबद्दल अभिमान असतो. मी याच्या पुढे जाऊन म्हणेन, ते म्हणाले की माझं गाव आणि माझा समाज विसरायला नको. मी म्हणेन आपली माणसं आणि आपली माती या ठिकाणी आपण जोपासायला पाहिजे. आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी या जुवा शहरात आलोय, आपण उदरनिर्वाहासाठी मुंबईकडे पावली वळली, पण सणासुदाला कोणता कार्यक्रम असेल तर मी माझ्या माती जातो, माझी पावलं अचूक गावाकडे वळतात आणि त्याचा सुगंध एक वेगळा असतो आणि तो सुगंध आज मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि म्हणून तुम्हाला साऱ्यांसाठी जोरदार टाळ्यांचा गडगडाट. या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचं मी स्वागत करणार आहे. गेल्या वर्षी कार्यक्रम झाला तो फक्त दिवापुरता मर्यादित होता, पण या वर्षीचा जो कार्यक्रम आहे तो दिव्यापुरता मर्यादित नाहीये. तर आता मुंबईवर आपण समाज बांधव यांना आमंत्रित केलेला आहे. जो येणार आहे प्रत्येकाचा त्या ठिकाणी सन्मान केला जाईल. आणि आता आपण वळूया. माझा समाज शिक्षणाने पुढे जात आहे, माझा समाज एकताने पुढे जात आहे, माझा समाज विचार विनिमय देवाणघेवाण चालू आहे आणि माझा समाज सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील वळतोय. आपली संस्कृती, महाराष्ट्राची लोकधारा, महाराष्ट्राची परंपरा जोपासत असताना या ठिकाणी आपण संस्कृतीचा वसा आणि वारसा जोपासतोय. आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने मला सांगायला थोडासा आनंद पण वाटतो आणि दुःख पण होत होतं. समाजासाठी काही मंडळी धडपडत असतात आणि समाजाच्या धडपडीसाठी कार्य करत असताना मग
राजकीय व्यासपीठाकडे वळतात, तिथून काहीतरी मिळावं, समाजाचं हित साधावं असा एक बांधव समाजासाठी धडपडत असताना अल्पशा वयात आपल्याकडनं देवाघरी निघून गेले असे जयवंतजी गावकर. आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. मी त्यांच्या अगदी जवळचा होतो. त्यांची धडपड, त्यांची तळमळ मला माहिती होती. त्या दिवा शहरात अभुदय बँकेकडे ते राहत होते, चांगला व्यवसाय करत होते आणि समाजासाठी धडपड देखील होती. आज ते ठिकाणी नाहीये, पण त्यांचा चिरंजीव या ठिकाणी व्यवसाय करतोय. अजयजी जयवंत गावकर यांना विनंती करतोय की आपण यावं आणि आपल्या वडिलांच्या पश्चात या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारावा. प्रतिनिधी गाडी गावकर यांना विनंती करतोय की आपल्या जीवाचे या तरुण व्यावसायिकाचा अजयजीचा एकत्रित सन्मान करावा. आपल्या वडिलांच्या मागे समाजाच्या हितासाठी यांच्या हातून देखील काम घडेल. कारण जयवंतजी अतिशय सुंदर कार्य करत होते. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी धडपडत होते आणि सहकार्याचा हात नेहमी त्यांच्या समाजासाठी असायचा. अशा वडिलांच्या पश्चात अजयजीचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. ओके, या ठिकाणी मान्यवरांचा यशस्वी सन्मान करतोय आपण. सन्मान करीत राहू. एक सुंदर गीत सादर करते गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा घडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणीचे आता. ज्या ज्या ठिकाणी मंद
तिथंच थांबायचं आहे. या ठिकाणी एकापेक्षा एक सादरीकरण मी तुमच्यासमोर